अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या असलेल्या संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी झाली। हा सर्व इतिहास तुमच्यासमोर निश्चितपणे आपण लोकांसमोर मांडलेला आहे। दुर्दैवाची गोष्ट आहे की मी राजकारणामध्ये आहे, माझ्यावरती अशा तऱ्हेचे आरोप करणं, त्यातून पुढे जाणं हा विषय मी समजू शकतो, पण दुर्दैवाने माझ्या पत्नीवरती, माझ्या मुलावरती ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केला ही सर्व दुर्दैवाची बाब आहे। आणि म्हणून त्या मंडळींना दिलासा मिळाव्या दृष्टीने आम्ही खालच्या जिल्हा कोर्टात अर्ज केला होता। तिथे दुर्दैवाने तो अर्ज फेटाळला आणि त्याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात गेलो। हायकोर्टामध्ये आम्हाला काल दिलासा मिळाला। आमचा न्यायालयावरती विश्वास 100% होता आहे आणि राहणार आहे आणि आम्ही निर्दोष आहोत हे निश्चितपणे आम्हाला माहिती आहे, पुऱ्या जनतेला माहिती आहे, हा मला विश्वास आहे। सत्यमेव जयते म्हटलं तसं सत्यमेव जयते 100% सत्यमेव जयते आहेच, आमचा विश्वास न्यायालयावरती आहे आणि आतापर्यंत आम्हाला चांगल्या तऱ्हेचं या ठिकाणी लोकांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे आम्ही पुढे चाललेले आहोत। पण ज्या पद्धतीने तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला याला आव्हान देण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात काय सांगाल? मी थोडं मुंबईमध्ये होतो, त्यातले विधितज्ञ कायदेतज्ञांशी चर्चा केली आणि अँटी करप्शन ब्युरोने ज्या चुकीच्या पद्धतीने किंवा एका व्यक्तीने माझ्या विरुद्ध एक फक्त एक अर्ज दिला, त्या अनुषंगाने एवढी लांब लचक मोठी चौकशी झाली। त्यासाठी शासनाचे अधिकारी वर्ष दीड वर्ष त्यामध्ये गुंतले गेले आणि त्यामुळे जो शासनावरतीच तो खर्च शासनाचा झालेला आहे आणि मग अशा तऱ्हेची चौकशी होत असेल ते दुर्दैवाची बाब आहे। खरं म्हणजे अर्ज आल्यानंतर त्याची खातं जमा केली पाहिजे, त्या संबंधीची संपूर्ण चौकशी केली पाहिजे आणि मग माझ्यासारख्या असलेल्या लोकप्रतिनिधींनी गुन्हा दाखल केला पाहिजे। हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि हा प्रसंग आमच्या कुटुंबावरती आलेला आहे, माझ्यावरती, माझ्या पत्नीवरती, मुलावर, पलीकडे माझे मोठे भाऊ, माझी वहिनी, माझे पुतण्या, म्हणजे अशा तऱ्हेचा एखाद्या व्यक्तीच्या अर्जावरती आमच्या एका कुटुंबाला अशा तऱ्हेने त्या संपूर्ण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं हे कितपत योग्य आहे। म्हणून याकरता कायदेतज्ञांच्या माध्यमातून अँटी करप्शन ब्युरोवरती आपल्या कशा तऱ्हेचं त्यांची चाल खेळता येईल, काय करता येईल या दृष्टीने आमची निश्चितपणे पावलं पडणार आहेत। ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय सर्व बाबी तपासणार का? कारण ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला माझ्यावरती गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने दाखल झालेला आहे असं माझं ठामपणे मत आहे आणि म्हणून या अँटी करप्शन ब्युरोच्या आमच्यावर केलेल्या कारवाईवरती निश्चितपणे मी हायकोर्ट म्हणणे सुप्रीम कोर्ट पर्यंत नक्कीच जाणार, कारण ही आज माझ्यावरती प्रसंग आलाय। उद्या अशा परिस्थितीमध्ये विद्यमान सरकारच्या माध्यमातून अनेकांवरती असा तऱ्हेचा त्रास दिला जाईल, तो त्रास भविष्यात थांबला पाहिजे हा माझा विचार या बाबतीमध्ये आहे। हे सगळं होत असताना अशोक चव्हाणांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतोय। काँग्रेस आता टार्गेटवरती दिसते भाजपच्या। अशोक चव्हाण साहेब हे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, सध्या विद्यमान आमदार म्हणून त्या ठिकाणी आहे। त्यांनी हा निर्णय घेणं दुर्दैवी निर्णय खरं म्हणजे आहे, पण काँग्रेसच्या नेत्यांबद्दल मी काय बोलणार? मला माझ्या पक्षप्रमुखांवरती, माझ्या पक्षावरती विश्वास आहे आणि तीच आमची असलेली शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेले आहोत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून नारायण राणे यांच्या नावाचं जे नाव आहे ते पुढे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकण असे वेगळं नातं आहे। आतापर्यंत सुरेश प्रभू पासून आतापर्यंत पाहिलं तर एकदा फक्त अपशकुन घडला, परंतु संपूर्ण सतत कोकण पाठीशी झालेला आहे। म्हणून येणाऱ्या 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत साहेब हॅट्रिक करतील हा आम्हाला विश्वास आहे। नारायण राणे समजा जर उमेदवार नारायण राणे असू दे, त्यांची ती पुत्र असू दे, किंवा भाजपचा कोणी असू दे, किंवा शिंदे गटाचा कोणी असू दे, विजय हा आमचाच आहे हा आम्हाला विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।